बहुत दिल जले भाई तेरा. परंतु बहरहाल मुद्दा असा आहे की ह्या गझलचे 4 शेर लिहिल्यानंतर सुद्धा मला असं वाटत होतं की मला अजून मनाप्रमाणे जो शेर हवाय तो मिळाला नाही. जी बेफिकिरी आहे त्याच्यामध्ये की किती मनाप्रमाणे जगावं एखाद्याने, की मोहाच्या क्षणाच्या इथं अगदी वेशीवरनं पाय स्वतःला मागे घेता यायला पाहिजे असतं. तर त्याच्या संदर्भात एक शेर लिहिला होता की माझ्या मते तरी ते आकाश गौण होते. तुमच्या महत्वाकांक्षा, ध्येय, इरादे, माझ्या मते तरी ते आकाश गौण होते. उजळायच्याच आधी तुटलो मनाप्रमाणे, मी एवढेच केले जगलो मनाप्रमाणे. तर आमचं तर झालं आता. ह्या जनरेशनची एक कविता ऐकवतो. डिस्क्लेमर म्हणजे कवितेत इंग्लिश शब्द आहेत. इथे भीती नाही. गिरगाव गट्टा जर बोरिवली तसंच असतं तर मग इंग्लिश शब्द का नाही मराठीत असू शकतो. फ्युजन सगळी. पुण्यात भीती वाटते अशी काही कविता सादर करताना. तिथे एक स्फोटक एरिया आहे. तिथे आमचा एक कार्यक्रम चालला होता. ते सेंटरला आहे बघा, पुणे 30 वगैरे आहे. तिथे आमचा कार्यक्रम चालला होता, हा सोबतीचा करार. आणि इंग्लिश शब्द वापरून मी काही गझलांचे शेर लिहिले होते. गझल असल्यामुळे ब्रोकन रिलेशनशिपवरचीच होती, कॉन्टेम्पररी होती. म्हणते की बोलला सायलेंटली पण जाब मागत राहिला. बोलला सायलेंटली पण जाब मागत राहिला. रात्रभर माझ्या उशाशी फोन वाजत राहिला. खूप वर्षांनी तुला मी फेसबुकवर पाहिले. खूप वर्षांनी तुला मी फेसबुकवर पाहिले. स्क्रोल केल्यासारखा मग काळ सरकत राहिला. तिथे